नमस्कार. वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक मान्सून अभ्यासक कैलास आव्हाड. 2025 मान्सून किंवा मान्सून 2025 या वर्षीचा मान्सून कसा असेल याविषयी माहिती देणार आहे. आता सध्या एप्रिल महिन्यामध्ये एवढं कडक ऊन होतं आणि एप्रिल महिन्यानंतर आपल्याला प्रत्येकाला वाटलं होतं का मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यापेक्षा जास्त उन्हाळा असेल, कदाचित 48 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाईल आणि त्याप्रमाणे 1 ते 5 मे पर्यंत तापमानही गेलं होतं. परंतु यावर्षी 5 मे नंतर मात्र हवामानात बदल होऊन अचानक 10 मे ते आत्तापर्यंत आज 15 मे आत्तापर्यंत अधूनमधून पाऊस येत होता. मात्र 14 मे नंतर पावसाला सर्राट सुरुवात झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा लोकांनी मान्सून हा अंदमान निकोबार बेटावर पोहोचलेला आहे अशा पद्धतीच्या बातम्या पण दिलेल्या आहेत. आता त्या बातम्यांमध्ये असं आहे की किंवा बातम्यांचा सारांश जर घेतला ठरलं, आपल्या ह्या पूर्वेकडील जे देश आहेत म्यानमार पासून तर न्यूझीलंड पर्यंत, म्हणजे म्यानमार, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड याच्यापर्यंत हा बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरला खेटून असलेल्या देशांमध्ये मान्सून हा 1 ते 15 मे पर्यंत येत असतो आणि 15 मे नंतर आपल्याकडे अंदमान निकोबार बेटावर येत असतो. आणि यावर्षी मात्र अंदमान निकोबार बेटांवर 13 ते 14 मे रोजीच मान्सून दाखल झालेला आहे. आता मान्सून जरी दाखल झालेला असेल आणि आपल्याला आता वाटत असेल का हा मान्सून पुढे जाऊन म्हणजे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि याच्यातून प्रवास करून हा अरबी समुद्रात जाऊन नैऋत्य मान्सूनमध्ये डायव्हर्ट होईल, कन्वर्ट होईल किंवा तो फिरेल, हे आपण गृहीत धरणे योग्य वाटणार नाही. कारण अजूनही 30 मे पर्यंत भारतीय भूखंडाच्या बाजूला पश्चिमी देशाकडून येणारी वारे किंवा इकडे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराच्या मधून येणारी वारे अरबी समुद्रात येऊन ती इथे टच होऊन आणि ह्या आपल्या राज्यांना टच होऊन बंगालच्या उपसागरात येत आहे. ह्या वाऱ्यांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव हा नैऋत्य मान्सून हा अंदमान निकोबार बेटांवर इथे अडखळणार आहे. तरी पण आता सध्या आपल्याकडे जो पाऊस होत आहे तो पाऊस यावर्षी 31 मे पर्यंत दररोज महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये होणार आहे. आता त्याचं कारण असं आहे का हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर ही दोन सागर जिथे एकमेकाला जोडलेले आहे तिथे समुद्राचं तापमान मान्सूनी वातावरणासाठी तयार झालेलं असून ती सगळी वारे अरबी समुद्रामध्ये येत आहे. आणि त्याच्यातला एक भाग बंगालच्या अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरामध्ये येत आहे. एक शाखा बंगालच्या उपसागरामध्ये येत आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये पश्चिमी वारे अधिक हिंदी महासागरावरील वारे एकत्र होऊन ती बंगालच्या उपसागरावर येत आहे आणि बंगालच्या उपसागरावर येऊन ती या आपल्या ईशान्येकडील देशामध्ये, ईशान्येकडील राज्यांमध्ये जात आहे. आता त्याचा परिणाम असा आहे, जसा ज्या पद्धतीने आपल्याकडे आता सध्या मे महिन्यामध्ये आता हिवाळा आणि पावसाळा एकत्र झाला तर तुम्ही हिवसाळा म्हणता, तसा आता यावेळेस उन्हाळा म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा हे दोघत्र येऊन यांचं कंबाईन करून उन्हाळा चालू आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात पाऊस पडत आहे त्याच पद्धतीत या महिन्यामध्ये किंवा आता सद्यस्थितीला या आपल्या पूर्वोत्तरीय राज्यांमध्ये किंवा या समुद्राच्या ओडिशा आणि त्याच्यानंतर ह्या तेलंगणा या परिसरातल्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस पडत आहे. केरळमधल्या काही भागात पडत आहे, कर्नाटकमधल्या काही भागात पडत आहे. फक्त त्याच्या मधल्या ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, इथे पावसाचं प्रमाण कमी आहे. आणि हा जो हिमालयन पर्वतरांग आहे याच्यामध्ये मात्र ही वारे जेव्हा डायव्हर्ट होऊन इकडे फिरली जातात तेव्हा याही भागामध्ये थोडाफार पाऊस आहे. परंतु सद्यस्थितीला आज 15 मे पासून तर 31 मे पर्यंत महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गावामध्ये पाऊस मात्र राहणार आहे. आणि 31 मे पर्यंत मात्र तुमच्या एक लक्षात येईल, महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सोलापूर वगैरे, त्याच्यानंतर पुण्याचा काही भाग,
अहमदनगरचा काही भाग, सॉरी अहिल्यानगरचा काही भाग, त्याच्यानंतर संभाजीनगरचा काही भाग आणि नांदेडचा बराचसा भाग आणि नागपूरच्या काही भागामध्ये 31 मे पर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आलेलं असेल आणि काही विहिरींना काही ठिकाणी आलेले आहे. जे डोंगराळ भागाच्या खेटूंच्या विहिरी आहेत त्यांना पाणी पण आलेलं आहे. आणि फक्त आता सध्या हा जो अमरावती जळगावचा उत्तर भाग, नंदुरबारचा उत्तर भाग आणि वर्धा यवतमाळचा उत्तर भागात या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण आणि अल्पशी रिमझिम चालू आहे. परंतु मात्र आता सध्या कोल्हापूर, सांगली, धाराशिव, सोलापूर आणि इकडं सातारा, पुणे या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस होत आहे. या भागातील लोकांचा आता पाण्याचा जलसाठा चांगल्या पद्धतीत जमिनीत साठा झालेला आहे आणि 31 मे पर्यंत तो 100% भरण्याच्या वाटेवर पण आहे. आणि राहिली आता याच्यामध्ये नांदेड वगैरे हा जो भाग आहे, नांदेड वाघाळ्याच्या भागामध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे. फक्त इकडचा नागपूर, चंद्रपूर वगैरे जो भाग आहे, महाराष्ट्राचा हा जो उत्तरी भाग आहे आणि हा इकडचा पूर्व भाग आहे, या भागामध्ये सद्यस्थितीला अल्प प्रमाणात पाऊस आहे. ढगाळ वातावरण होते, सगळं काही होते. या भागामधल्या वातावरण म्हणजे या भागामधील आपले जी उत्तर आणि पूर्व जिल्हे आहेत याच्यामध्ये थोडाफार प्रमाणात कमी पाऊस राहील. आता 31 मे पर्यंत राहील. आता या वर्षीचा मान्सून आपला 25 मेला लागणाऱ्या रोहिणी नक्षत्रापासून चालू होतो. 25 मे पासून तर 7 जून आणि 7 जून ते 31 जुलै पर्यंत मान्सूनचा जो अंदाज आहे तो आपल्याला मी याच्यातून देणार आहे. आता सद्यस्थितीला वारे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हिंदी महासागर आणि हिंदी महासागराला खेटून असलेल्या प्रशांत महासागरातून एकत्र होऊन ते अरबी समुद्रावर येत आहे आणि अरबी समुद्रातून ती वारे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरून आतमध्ये येत आहे. यामुळे आपल्याकडे सध्या भरपूर प्रमाणात या मे महिन्यात पाऊस आहे आणि याच्यातला काही अंश 7 जून पासून पावसाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण पाऊस मात्र जून महिन्यामध्ये राहणार आहे. त्यानंतर ही जर वारे, त्यानंतर दुसरी ही जी वारे आहे अंदमान निकोबार बेटांची वारे जर इकडे भारताकडे आली आणि त्यात ही जी इकडून हिंदी महासागरातून येणारी वारे, ही दोन्ही वारे जर एकत्र झाली आणि दोन्हीचा एकत्र मिलाप झाला तर यावर्षी पावसाळा निस्ता पावसाळा राहणार नसून अति पावसाळा किंवा अतिवृष्टी होऊ शकते. जर यदा कदाचित नैऋत्य दिशेकडून येणारे वारे म्हणजे अंदमान निकोबार बेटांवरून येणारी वारे म्हणजे जिकडून मान्सून येतो त्या मान्सूनकडून येणारी वारे असे सरळ येऊन त्यानंतर हिंदी महासागरातून अरबी समुद्रामध्ये दाखल झालेले वारे जेव्हा ही दोन वारे एकमेकाला कनेक्ट होतील, एकमेकाला टच होतील, त्यावेळेस मात्र अतिवृष्टी होण्याची संभावना आहे. आता ती कधी आहे? आता सध्या तरी जूनच्या 15 तारखेपर्यंत ही सिंगल वारे वाहणार आहे. आता इकडून येणारी वारे ही फक्त बाष्प घेऊन आणि ही वारे बाष्प घेऊन ही एकमेकाला जोडली जातात आणि एकमेकाला जोडल्यामुळं आत्ताचा जो साधारण मध्यम ते चांगला या प्रमाणात जो पाऊस महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पडत आहे तो तर आहेतच आणि तो पडणार आहे. आणि फक्त जून मध्ये म्हणजे 7 जूनला जो मान्सून दाखल होतो त्या वेळेस मात्र जर ह्या वाऱ्यांना इकडे येण्यास वाव नाही मिळाला म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटांवर जो आपण मान्सून आलेला आहे त्या मान्सून यायला इकडून अरबी समुद्रातून यायला जर वाव नाही मिळाला आणि ती वारे बंगालच्या उपसागरातून जर भारतामध्ये दाखल झाली प्लस हिंदी महासागरातून अरबी समुद्रात आलेली वारे ज्या वेळेस 7 जूनच्या जवळपास एकत्र जर आली तर त्यावेळेस या वर्षी जून मध्ये कदाचित अतिवृष्टी होण्याची संभावना आहे. जर ही वारे अंदमान निकोबार बेटे आणि म्यानमार ही वारे अरबी समुद्रातून येणारी वारे आता सद्यस्थितीला नकाशावर तुम्हाला कुठल्याही ॲपच्या नकाशावर जाऊन पाहिलं तर अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातून येणारी वारे ही श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात दाखल होत आहे आणि बंगालच्या उपसागरातून ती या म्यानमार आणि
आसामच्या भागाला म्हणजे आपला पूर्व राज्यांमध्ये जात आहे, त्यामुळे ह्या भागामध्ये अतिवृष्टी आणि ह्या वर्षी इथे 100% पाऊस ह्या वर्षी होणार आहे। या वर्षी इथे एकही थेंब कमी पडणार, 100%च्या एकही थेंब कमी पडणार नाही। आणि इकडे हा जो मान्सून येत असल्यामुळे तर सध्या मान्सून अडखळला जाणार आहे, म्हणजे नैऋत्य मान्सून अडखळला जाणार आहे। नैऋत्य मान्सून जर अडखळला नाही तर अतिवृष्टीची संभावना आहे, आणि अडखळला तर सध्याची जी वारे आहेत, जी पश्चिमी वारे अरबी समुद्रातून जी वारे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि इकडच्या भागामध्ये जी वारे येत आहेत, त्यामुळे आता जो सध्या पाऊस आहे तो पुढे जून महिन्यातही चालू राहील। आता ह्या वर्षीचा मान्सून महाराष्ट्रामध्ये कसा असेल, भारतामध्ये कसा असेल, जर एक लक्षात घ्या, पश्चिमी वाऱ्यांपासून येणारा सध्याचा जो पाऊस असा हा जून मध्ये कंटिन्यू जर राहिला, म्हणजे त्याचं ही वारे पुढे सलग राहिली, तर मात्र महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहार, झारखंड आणि या भागामध्ये पाऊस राहील। त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये आणि केरळमध्ये पाऊस राहील। मात्र याच्यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा जो काही भाग आहे तो याच्यामध्ये पावसाळा म्हणजे पाऊस कमी राहील, इथं अल्प प्रमाणात पाऊस कमी राहील। आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या वर्षी 100% पाऊस, आता काही लोक 101%, 110%, 120% सांगतात, पण माझ्या भाषेत टक्केवारी 100 पर्यंत झाले। 100% पाऊस कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिवचा काही भाग, त्यानंतर इकडे करमाळा आणि करमाळ्यानंतर पुण्यापर्यंत, म्हणजे असा जो भाग होऊन हा पुण्यापर्यंत भागामध्ये आणि कोकण किनारपट्टीला यावर्षी मे ते जून आणि जुलै 100% पावसाची शक्यता राहणार आहे। यामध्ये तीळ मात्र कमी होऊ शकत नाही, फक्त याच्यामधले काही गावे वगळले जातील किंवा वगळल्या जाईल, मात्र पाऊस हा 100% होणार आहे। आता काही गावांमध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, मात्र जिल्ह्यावर जर पाहिलं तर जिल्ह्यावरमध्ये या खालच्या आपल्या पश्चिमी राज्यांमध्ये दक्षिणी जिल्ह्यांमध्ये पाऊस मात्र 100% होणार आहे। आता या भागातल्या लोकांनी पेरणीसाठी जी धान्य किंवा जी पिके पावसाच्या अतिपावसासाठी उपयोगी आहेत किंवा अतिपाऊस सहन करू शकतात अशी पिके पेरायला काही हरकत नाही। नंबर 2, नांदेड आणि इकडं हिंगोली आणि वाशिमचा काही भाग, या भागातील लोकांनी मात्र इथे 70 ते 80% पाऊस नांदेड आणि वाशिमच्या काही भागामध्ये, हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर आणि बीडचा हा इकडचा भाग म्हणजे पूर्व भाग, बीडचा पूर्व दक्षिण भागामध्ये इथेही 70 ते 80% पाऊस होणार आहे। इथे चांगल्या प्रमाणात पाऊस आहे। त्यानंतर आपल्या पश्चिम उत्तरनगर, नाशिक, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, परत संभाजीनगरचा मात्र हा उत्तर भाग, जळगाव, अकोला आणि वर्धा, नागपूर या भागामध्ये, अमरावतीसह वर्धा, नागपूर या भागामध्ये सध्याचा मान्सून म्हणजे मे महिन्यामध्ये पडणारा पाऊस अधिक जून मध्ये नक्षत्र म्हणजे आपल्या रोहिणी नक्षत्रानंतर रोहिणी आणि मृग नक्षत्रात पडणारा पावसाचं प्रमाण हे मात्र ह्या भागामध्ये 60 ते 70% राहणार आहे। म्हणजे ह्या भागामधल्या काही गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते, विषय तो आहेतच, म्हणजे जो डोंगराच्या जवळचा भाग आहे किंवा जिथे कमी दाब पट्टा आहे, अति कमी तीव्र कमी दाब पट्टा तयार झालेला आहे, त्या भागामध्ये पाऊस होईलच, परंतु इतर भागामध्ये 60 ते 70% पाऊस हा वरच्या भागामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये होणार आहे। राहिला पूर्व महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि हा जो भाग आहे नागपूर, यवतमाळ आणि इथला चंद्रपूर वगैरे जो भाग आहे गडचिरोली, इथे पावसाचं प्रमाण सध्या कमीच राहणार आहे। मात्र जून मध्ये जर ही वारे एकत्र आली तर नागपूर आणि हा पूर्व महाराष्ट्रातला भाग, तोही भाग पावसाचा भाग कमतरता भरून काढेल। मात्र ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण पावसाची घट किंवा पावसाचा मध्ये पडणारा खंड हा यावर्षी फार मोठ्या प्रमाणात एकही पडणार नाही।
जूनपासून आता मेपासून 25 मेच्या रोहिणी नक्षत्रापासून चालू झालेला पाऊस हा ऑगस्टपर्यंत चांगल्या प्रमाणात राहणार आहे। ऑगस्ट पर्यंत एकही पावसाचा खंड पडणार नाही। त्यामुळे आपली पिके व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीत बियाणं निवडून करावी आणि शक्यतो खते आणि खतांचे प्रकार अगोदर घेऊन ठेवू नका, कारण पाऊस जास्त झाला तर काही खते वायाला जाणार आहेत आणि पाऊस कमी झाला तरच ती तुम्हाला खते कामी येणार आहेत। नंतर फवारणी वगैरे यासाठी औषधं किंवा तुमची पिकं ही कशा पद्धतीनं ही होतील हे तुम्ही तुमचं नियोजन करावं, कारण यावर्षी ह्या पावसाळ्यामध्ये जवळजवळ 30 दिवसाच्या मध्ये जवळजवळ 20 ते 22 दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे तुमचे कीड रोगराई हे राहणार आहे। म्हणून तुम्ही आता पिकांचं सिलेक्शन करताना पिकांची निवड करताना योग्य प्रकारे करावी आणि आपल्या ह्या वर्षीचा मान्सूनचा आनंद घ्यावा। जय हिंद, जय भारत।